नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात विविध राजकीय त्याचबरोबर इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. नागपूरमध्ये प्रियंका गांधींच्या रोड शो दरम्यान मोठा राडा. भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात. बारामतीमध्ये प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखल्याचा आरोप. शॉपिंग करण्यासाठी बारामती टेक्सटाईलमध्ये जात असल्याचं प्रतिभा पवार यांचं म्हणणं, मात्र अर्ध्या तास गेटवरच रोखल्याचा आरोप. भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या सभेतील राडा प्रकरणी आरोपींवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. आतापर्यंत 4 जणांना अटक. इतरांचा शोध सुरू. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो. जैताळा बाजार परिसरामधून फडणवीसांचा रोड शो. कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. धाराशिवच्या परंड्यामध्ये तानाजी सावंत यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन करत रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये महिलांसह कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग. मध्य नागपूरचे भाजप उमेदवार प्रवीण दटके यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. प्रवीण दटकेंच्या प्रचारासाठी कंगना राणावत देखील यांचा रोड शो. बारामतीमध्ये योगेंद्र पवार यांच्यासाठी उद्या शरद पवार यांची सांगता सभा होणार. उद्या दुपारी 2 वाजता पवारांच्या सभेचं आयोजन. बारामतीमध्ये योगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा जोरदार सामना. पुण्याच्या भोरमधील महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात. गेल्या 15 वर्षांमध्ये विकास न झाल्याचं म्हणत संग्राम थुपटेंवर अजित पवार यांची टीका. फेक नरेटिव्हमुळे लोकसभेला जनता फसली होती, विधानसभेला फसणार नाही. इतर विधानसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार. शिंदे गटाचे कर्जतचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्याकडून विश्वास व्यक्त. नांदेडचे काँग्रेस उमेदवार मिनल खतगावकर यांच्या प्रचारासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री देखील मैदानात. रेवंत रेड्डी यांच्याकडून खतगावकरांना मतदान करण्याचं आवाहन. महाविकास आघाडीचे कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचं पुण्याच्या कसब्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन. धंगेकरांच्या पदयात्रेमध्ये अमोल कोल्हे देखील सहभागी. जिजामातांना वंदन करत यात्रेला सुरुवात. मनसेच्या दिलीप दातीर यांचा भाजपच्या सीमा हिरे यांना पाठिंबा. सीमा हिरे नाशिक पश्चिम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात. मनसेला अजून एक धक्का. माजी नगराध्यक्ष विजय औटींचा काशीनाथ दाते यांना पाठिंबा. काशीनाथ दाते अजित पवार गटाचे पारनेरचे उमेदवार. गोंदिया विधानसभेमध्ये पहिल्यांदाच कमळ जिंकणार. भाजप उमेदवार विनोद अग्रवाल यांच्याकडून विश्वास व्यक्त. विनोद अग्रवाल 2019ला पहिल्यांदा अपक्ष म्हणून गोंदियातून विजयी. सांगलीच्या तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार संजय काका पाटलांचा जोरदार प्रचार. संजय काका पाटील यांच्याकडून प्रचारासाठी पदयात्रा, रॅली त्याचबरोबर बैठकांचा धडाका. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग. प्रचारासाठी जाहीर सभा, कॉर्नर मीटिंग त्याचबरोबर घरोघरी जात भेटीगाठींवर भर. पाथरीमध्ये अपक्ष उमेदवार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडून शेवटच्या टप्प्यामध्ये जोरदार प्रचार. दुर्राणी यांच्याकडून गावांमध्ये भेटीगाठी घेत मतदारांना मतदान करण्याचं आवाहन. मी थोड्याच दिवसांचा पाहुणा. लासलगावच्या सभेमध्ये मनोज जरांगे भाऊक. माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय याची काळजी. जरांगे पाटलांची भाऊक प्रतिक्रिया. नाशिकच्या येवल्यातील मनोज जरांगे यांच्या समर्थकांवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. रात्री 10 नंतरही सभा सुरू ठेवल्यानं 14 समर्थकांवर गुन्हा नोंद. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानं पंकजा मुंडेंना परळीच्या शिरसाळामध्ये सभास्थळी पोहोचता आलं नाही. सभास्थळी पोहोचता न आल्यानं पंकजा मुंडे यांनी ऑनलाईन सभा घेतली. नाशिकच्या इगतपुरीमधील अपक्ष उमेदवार विकास शेंगाळ यांचा हिरामण खोसकर यांना पाठिंबा. खोसकर अजित पवार गटाचे इगतपुरीचे उमेदवार. वाशिममध्ये ठाकरे गटात धक्का. युवा सेनेचे जिल्हा सचिव गजानन ठेंगडे यांचा भाजपमध्ये प्रवेश. शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या अडचणीमध्ये वाढ. शिरसाट यांच्या निवडणूक प्रचाराच्या खर्चामध्ये तफावत. निवडणूक आयोगानं दुसऱ्यांदा नोटीस बजावली. श्रीगोंद्यामधील पवार गटाचे बंडखोर राहुल जगताप यांचं निलंबन. अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानं शरद पवार गटाकडून राहुल जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई. धाराशिवमधील मनसे कार्यकर्त्यांकडून अमित ठाकरे यांच्यासाठी तुळजाभवानीला साकडं. अमित ठाकरेंच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचं तुळजाभवानीच्या चरणी साकडं. पुण्यातील ब्राह्मण समाजानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचा देखील महायुतीला पाठिंबा. नागपुरातील पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाची घोषणा. भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू. कराड दक्षिणमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेत प्रचार.
अपक्ष उमेदवार इंद्रजित गुजर यांची कराडमध्ये भव्य पदयात्रा, पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग. छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत 3,20,000 वाहनांची तपासणी, त्यामध्ये 29 कोटींचा मुद्देमाल जप्त, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मतदानासाठी मच्छीमारी नौका बंद राहणार. 19 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजेपासून 20 नोव्हेंबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत मच्छीमारी बंद ठेवा, सहाय्यक मत्स्य आयुक्तांचे आदेश. पुण्यामध्ये मतदान केंद्राच्या परिसरातील दुकानं 20 नोव्हेंबरला बंद ठेवण्यात येणार. पोलिसांकडून 100 मीटर परिसरातील दुकानं बंद ठेवण्याचे आदेश. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेकडून विविध उपाययोजना. पालिकेकडून भव्य विंटेज कार आणि बाईक रॅली, त्याचबरोबर प्रदर्शनाचं देखील आयोजन. प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. पुसद मार्गावर कारमधून 2,10,000 रुपयांची रोकड जप्त. रकमेचा पंचनामा करून रक्कम जप्त करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्ध्याच्या आर्वीमध्ये पोलिसांचा रूट मार्च. शहरातील विविध भागातून रूट मार्च. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मार्चमध्ये सहभाग. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलीस वाशिममध्ये दाखल. शिरपूर पोलीस ठाण्यामध्ये पंजाब पोलिसांची पथकं आणि 3 अधिकारी, त्याचबरोबर 42 पोलीस कर्मचारी दाखल. गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागामध्ये मतदान पथकं हेलिकॉप्टरनं रवाना करण्यात आली. खबरदारी म्हणून वायुसेनेच्या हेलिकॉप्टरनं अधिकाऱ्यांना मतदानाच्या ठिकाणी रवाना करण्यात आलं. हिंगोलीमध्ये खासगी बसमध्ये 1.5 कोटींची रक्कम मिळाल्याची माहिती. पेट्रोलिंग दरम्यान कारवाई. हिंगोली पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. जळगावमध्ये 5,59,61,000 सोनं आणि चांदीचे दागिने देखील जप्त. जळगावातील रेमंड चौकामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांची कारवाई. 3 सराफ व्यावसायिकांचे दागिने असल्याची माहिती. मानखुर्दमध्ये 80 कोटींची चांदी जप्त. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी दरम्यान पोलिसांची कारवाई. 8,476 किलोची 80 कोटींच्या चांदीची तपासणी सुरू. नागपूरमध्ये 17 किलो सोनं आणि 55 किलो चांदी सापडली. नागपूरहून अमरावतीला जाणाऱ्या वाहनावर प्रशासनाची कारवाई. आचारसंहितेमुळे प्रशासनाकडून कसून चौकशी सुरू. कुस्तीपटू बजरंग पुनिया आज कोल्हापुरातील गंगावेस तालमीला भेट दिली. गंगावेस तालमीकडून बजरंग पुनिया यांचा सत्कार. नाफेडमार्फत नाशिकच्या लासलगावातून 840 टन कांदा दिल्लीकरांसाठी रेल्वे मालगाडीनं रवाना. नाफेड आणि NCCF मार्फत दिल्लीसाठी 2,520 टन कांदा पाठवला. जालना जिल्ह्यामध्ये 73% ई पीक पाहणी पूर्ण. 4 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली. नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना विविध योजनांपासून वंचित राहावं लागणार. संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक बडतर्फ. विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी प्राध्यापकावर आरोप. विभागीय चौकशीत दोषी आढळले. डोंबिवलीमध्ये सुरेखा इन्फोटेक केंद्रावर मुंबई विद्यापीठाच्या PhD आणि लॉच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ. सर्व्हर डाऊन झाल्यानं परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. पोलिसांचा बंदोबस्त तैनात. बीडच्या अंबाजोगाईमध्ये मध्यरात्री गोळीबाराची घटना. 2 तरुण जखमी झाल्याची माहिती. गोळीबाराचं कारण मात्र अस्पष्ट. पोलीस अलर्टवर. कल्याण डोंबिवलीतून पोलिसांच्या रेकॉर्डवरील 40 गुंड तडीपार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कारवाई. पुण्याच्या शिरूरमधील मांडवगण फराट्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकल्याचा मृत्यू. आमदार अशोक पवार यांनी चिमुकल्याच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.